दंडोत प्रणाम. त्रैवार्षिक खिचपूर्वी महोत्सव रनाईचे निमित्त परमपूज्य परमहंत श्री कळमकर बाबा यांच्या कीर्तनातून आपण स्वामींनी संसाराचे कोणते महत्वाचे दोन सूत्र सांगितलेले आहेत. आपण संसाराच्या कोणत्या सांधीत सापडलेलो आहोत. जन्म मृत्यू का नकोय, देवाला काय मागावे, देव केव्हा म्हणतात आता माझ्याकडे तुझ्यासाठी देखील वेळ नाही. तर चला प्रत्यक्ष बाबांच्या कीर्तनातून आपण श्रवण करूया. मागायला पाहिजे भगवंताला, तर काय मागायला पाहिजे म्हणून मागणी पर हा अभंग घेतलेला आहे. 4 चरणाचा असलेला अभंग. या अभंगातील प्रतिपाद्य विषय अत्यंत साधा, सोपा आणि सरळ आहे. नको कृष्ण राया जन्मनी मरण, म्हणून शरण आलो तुम्हा. संत सांगतात, हे भगवंता मी तुम्हाला शरण आलो. कशासाठी आलो? तर मला जन्म मरण नकोय. नको कृष्ण राया जन्मनी मरण. नुसतं जन्मच नको असं नाही, मरणही नको आणि जन्मही नको. म्हणून मी तुम्हाला शरण आलेलो आहे. दुसरं मला तुम्हाला काहीही मागायचं नाही. आणि जर तुमची इच्छाच झाली द्यायची तर प्रेमदान द्यावे उत्तम साधन. तर प्रेमदान द्या, जे उत्तम साधन आहे. याचाच अर्थ दुसरे कनिष्ठ साधन आहे ज्याचं नाव ज्ञानदान. तर ते नकोय. त्यातलं उत्तम साधन जे प्रेमदान ते द्या. प्रेमदान द्यावे उत्तम साधन. अनेक मागणी करतात संत. अनेक स्मरण घडो मज. तुमचं स्मरण मला घडलं पाहिजे, एवढीच माझी मागणी आहे. मग असे काही भक्त आहेत त्यांना तुम्ही प्रेमदान दिलेलं आहे आणि त्यांनी तुमचं स्मरण केलेलं आहे, तुमची आठवण केलेली आहे. अशा भक्तांचे पुरावे देतात संत. कुंती माता आणि रुक्मिणी उद्धव, बाईसा माधव भक्तजन. द्वापार युगातले उदाहरण घेतले काही. कुंती माता आणि रुक्मिणी उद्धव. आणि कलियुगातले घेतले बाईसा माधव भक्तजन. बाईसा माधोबा भक्त असे 2 भक्त घेतले आणि याचं उदाहरण दिलं की हे तुमच्यावरती प्रेम करतात. तुम्हाला मागणी न करता तुम्ही त्यांना प्रेम दिलेलं आहे. असं प्रेम मला द्या. आणि तेच अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, मना म्हणे तैसा संग द्यावा आता. कोणासारखा? कुंती मातेला दिला तसा, माधवा भक्ताला दिला तसा, रुक्मिणीला दिला तसा, उद्धवाला दिला तसा, बाईसाला दिला तसा. तसा संग मला द्या. कारण का? बहु जन्म घेता सिनलोगा. खूप जन्म घेताना मी सिनलो आहे आणि आता माझा थकवा घालवण्यासाठी मला पुन्हा पुनर्जन्म नको आहे. अशा प्रकारचा या अभंगाचा भावार्थ आहे. थोडक्यामध्ये सांगितला, एकदा भगवंताचं भजन करू. गोपाला गोपाला नको कृष्णराया जन्मनी मरण म्हणून शरण आलो तुम्हा. भगवंताला संत जन्म नको आणि मरण नको असं म्हणतात. तुम्हाला सांगतो, आपण फक्त भगवंताला मरण नकोय. दादा हे असं भंग भंग, हे मृदंग कसा वाजतोय, हे असं भंग असं नाही झालं पाहिजे. टंकन आवाज आला पाहिजे त्याला. हा, एकदम असं नाही झालं पाहिजे. पुन्हा पुन्हा नको. हे लोक मला म्हणतील, हे काय चाललं तुमचं, 8 टाळ 9 मृदुंग आणि बाप्पा जुलूम रे जुलूम. असं नको व्हायला. तर जन्म आपण मागत असतो भगवंताला, सर्वसामान्य माणसं. मी संताबद्दल बोलत नाही बरं का. हा, सर्वसामान्य माणसं जे आहेत ना, जन्म भगवंताला मागतात पण मरण भगवंताला नको म्हणतात. मरण चुकवायला सांगतात आणि जन्म मागतात. ही चुकीची गोष्ट आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, जन्म आणि मरण दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत. नाणं एक आणि बाजू मात्र 2. नाणं एक, बाजू मात्र 2. मग आता एका नाण्याच्या 2 बाजू. एक पोरग
दुकानदाराकडे गेलं गावामध्ये. ठोकळा होता 5 रुपयाचा, त्याचे 2 शकलं झाली होती. छापान काटा गेलं म्हणजे दुकानदार दादा 2.5 रुपयाची साखर द्या आणि 2.5 रुपयाची चहापत्ती द्या. ते म्हणे अरे चालत नाही. अरे बाप्पा 5 रुपये आहे ना, 5 रुपये चालत नाही. ते म्हणे अजिबात चालत नाही. अरे 5 रुपये. ते म्हणे एकत्र होते तोपर्यंत 5 रुपये होते, अलग झाले काहीच किंमत नाही, 0. एक पैसा नाही म्हणे, खळबुई काहीच भेटत नाही याच्यामध्ये, काहीच नाही भेटत, काहीच भेटत नाही म्हणे. का भेटत नाही? छापान काटा वेगळा झाला. लक्षात घ्या. उदाहरण कशासाठी दिलं? मृत्यू, जन्म जर तुम्ही बाजूला, मृत्यू जर बाजूला काढला तर जन्मात काही अर्थ नाही राहिला. आलं का लक्षात? आपल्याला जन्म पाहिजे पण मृत्यू नको. खर तर आपण भगवान गोपाल कृष्णानं श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगत असताना भगवंत असं म्हणतात की अर्जुना, मानव वैद्य तू कोणतेही पुनर्जन्म न विद्यते, माझी जर भक्ती केली तर तुला पुन्हा जन्म देणार नाही. आपण असं भगवंताला म्हणू, देवा चुकलं हो तुमचं. आपण असतो त्या ठिकाणी तर काय म्हटलं असतं? भगवंता तुमचं चुकलं. काय चुकलं? अहो आम्हाला जन्म पाहिजे, तुम्ही श्लोकखंड बदलून टाका. मग कसा करा? अर्जुना, मामोपैत्य तू कोणतेही पुनर्मृत्यू न विद्यते असं लिहा, असं म्हणा, कारण आम्हाला मृत्यू नको आहे, जन्म पाहिजे. भगवंत म्हणतील वेड्या, अरे आता तुझा जन्म झालाय ना, आता मरणार हे पक्क आहे. साधू संत पीर पैगंबर कोणी असो, वारकरी असो, मानभाव असो, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख, ईसाई कोणी असो, मरावं लागतो, पक्क आहे. इथे नाही उर आले अवतार. अवतार जरी इथे आले, अवतरित झाले तरी सुद्धा ते अवतार कार्य संपवतात, इथून निघून जातात. लक्षात ठेवा, अवतार कार्य संपलं, ज्ञान देण्याचं काम संपलं की ते निघून जातात. गोपालकृष्ण भगवंत निजधामाला गेले, चक्रधर भगवंत उत्तर पंथाकडे गेले, गोविंद बाबा तेही निजधामाला गेले, चक्रपाणी भगवंतांना कामाख्या निमित्त पुरत्याग केला. विचार जर केला, अवतार जरी आले तरी कार्य संपलं की ते सोडून जातात. मही पृथ्वी त्याचा त्याग करतात. लक्षात ठेवा. आणि मग जर असं आहे, अवतरण म्हणजे परमेश्वराच्याही अवताराला हे सोडावं लागतं, देवतेच्याही विग्रहाला म्हणजे अवताराला ते सोडावं लागतं. मग जीवात्म्याची काय कथा आहे लक्षात ठेवा. आणि म्हणून जन्मच नको. आम्ही जर जन्म नाकारला तर मृत्यू आपोआप नाकारला जातो. एका माणसाला विचारलंय का कीर्तनामध्ये, पोरं बसले होते 5-7 पोरं, 10-15, काय म्हणलं माणूस का मरतो? भले पोरं बसले, पोरं माणूस का मरतो याचं उत्तर द्या. आता पोरं काही विनोदी, पोरं काही कमाल आहे का? लहान लेकराच्या नादी कोण लागलं नाही पाहिजे. एक जण उठलं म्हणे, बाबा जास्त झाली की मरतो म्हणे. म्हणलं का रे, तो बाप दारू पितं का? ते म्हणे हाव. म्हणलं म्हणून तुला तसं उत्तर सुचलं नाही. म्हणजे याचा अर्थ असा, माणूस मरतो. म्हणलं का रे, जे मद्यपान करत नाही ते मरत नाही का? म्हणजे हाव राव, तेही मरतात. म्हणजे मग माणूस का मरतो याचं उत्तर काय? एक जण उठला, उभा राहिला, ते म्हणे बाबा म्हातारा झाला की माणूस मरतो. मग तरणी मरत नाहीत का? ते म्हणजे तरणी बी मरतात. माणूस का मरतो? म्हणजे बिमार झाल्यावर मरतो. म्हटलं हे उत्तर नाही, सगळ्यांना पटलं पाहिजे. सगळ्यांना, हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, मुस्लिम, ईसाई, मानवा, वारकरी सगळ्यांना पटलं पाहिजे ते उत्तर. असं उत्तर दे. माणूस का मरतो? ते म्हणे काही कळलं नाही बाबा. उत्तर कळलं नाही, भलतं सोपं आहे. म्हटलं कसं काय? म्हणजे जन्माला आला म्हणून मरतो. जन्माला जर आला नाही तर माणूस मरण का? मरण्याचा प्रश्नच येत नाही. मग आम्ही जन्म नाकारला पाहिजे की आम्हाला जन्म नको.
आलं का लक्षात? पुनर्जन्म नको, आता नको येणार संतांनी सांगितलं. येणार नको आम्हाला पुन्हा पुन्हा, आम्हाला नाही आता, आता पुन्हा जन्माला यायचं नाही, नको. म्हणून संत मनानंद सांगतात, नको कृष्ण राया जन्मनी मरण, नको कृष्ण राया जन्मनी मरण, नको कृष्ण राया जन्मनी मरण, मनोनी शरण आलो तुम्हा, मनोनी शरण आलो तुम्हा, मनोनी शरण आलो तुम्हा, मनोनी शरण आलो तुम्हा, प्रेम दान द्याल भूत प्रेम दान द्याल भूत, प्रेम दान द्याल प्रेम दान नको कृष्णराया जन्मनी मरण म्हणून शरण आलो तुम्हा. जन्म आणि मृत्यू या दोन मधलं जे अंतर आहे त्याला जीवन असं म्हणतात, लक्षात ठेवा. आणि जीवन जगण्याच्या पद्धती जर आपल्याला माहित नसतील तर मोठं अवघड काम आहे. जीवन आम्ही जगत नाही, फटफटत चाललो आहे, नाही का? एखाद्याला विचारलं कस काय चाललंय, बरं चाललंय, तोंड वाकडं तिकडे काऊन बरं चाललंय का म्हणतो? चांगलं चाललंय, उत्तम चाललंय म्हणणं, देवाच्या कृपेने छान चाललेलं आहे असं म्हणलं का अडचण आहे का? नाही, बरं चाललंय. त्याचं कारण आपण फडफडत चाललो. आलं का लक्षात? याला जीवन नाही म्हणत. जीवन म्हणजे निखळ, निर्मळ, शुद्ध, त्याला जीवन म्हणतात. आणि संतांचं ते निखळ असतं, शुद्ध असतं, निर्मळ असतं. कारण जन्माला आल्यापासून मृत्यू येईपर्यंत मृत्यू हातावर घेऊन पळतात संत, हातावर घेऊन चालतात, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्यांना मृत्यूची भीती नाही. मृत्यूची भीती कोणाला? आम्हाला. म्हणून जन्म आणि मृत्यू दोन्हीच्या मधलं अंतर जीवन आहे, लक्षात घ्या. जन्मच मुळामध्ये वाईट आहे, आलं का लक्षात? संत रामदास स्वामींनी त्याचं वर्णन केलं. ते म्हणतात जन्मच नको म्हणतात, जन्मच नको, जन्मामध्ये सगळं दुःख आहे. कारण ते म्हणतात जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचा आगर, जन्मवासना विस्तारणा, वनवरी दिसे वैभवाचे, अंतरी पोतरे नरकाचे, जैसे झाकण जन्मकुंडाचे उघडताची, जन्म कुविद्येचे फळ, जन्म भ्रांतीचे पडळ. जन्माचं वर्णन करत असताना त्यांनी असं केलं की जन्मच वाईट आहे, सगळ्या दुःखाचं मूळ म्हणजे जन्म आहे, लक्षात ठेवा. आणि जन्मामुळे सगळं होतं. हा संसार आहे की नाही, संसार ज्याला म्हणतात, आमच्या बहिणाबाईने फार सुंदर वर्णन केलं. अरे संसार संसार जसा तवा चुला वरे, आधी हाताला चटके तेव्हा मिळत भाकर, फुकटचे का भाकर? हाताला चटके येत माई बापू, नांगरावं लागतं, वाखरावं लागतं, काशा काढून टाकाव्या लागतात. आणि मग नंतर पाऊस पडला की पुन्हा ते गवत येतं, त्याला पुन्हा वखरावं लागतं, त्याच्यानंतर पेरणी करावी लागते, उगवल्यानंतर पुन्हा ते गवत निंदन, खुरपण, मग खूप काठी, मग वर वाढलं ते पीक की मग वाढल्यानंतर पक्ष्यांपासून रक्षण करावं लागतं, गुरांपासून रक्षण करावं लागतं. भोरडलं म्हणजे झाड झालं, भोरडणं म्हणतात त्याला, निब्बर झालं ते पीक. जसं कंस दुधावर आले त्याच्या पुढं मग पक्ष्यांचे थवेचे थवे येतात. हातात गोफण घेऊन ते गाणं म्हणतात लोक, आणि गोफणीनं रक्षण करतात ज्वारीची, आलं का लक्षात? त्याच्यानंतर मग ते झाल्यानंतर काढावं लागतं, त्याला काढून मग परत कापावं लागतं. म्हणजे पहिले उपटणं, इर्जिक म्हणायचे त्याला. काय इर्जिक? सोपं आहे का? हाताला टरारून फोळे यायचे, असली माणसं होती. आता उपटत नाही ज्वारी, आता कापून घेतात. का? तर हा दमच नाही राहिला ना. पहिले माणसं असे जबरदस्त होती, तुम्हाला सांगतो, अवघड काम होतं. साखरीचं पोत किती किलोचं?
100 किलोचं 110 किलो त्याच्यामध्ये साखर बसायची, एवढं होतं. आता ते पोत गेलं. आता काय आली? गोणी. किती किलोची? 50 किलोची. आता काही दिवसानंतर ती बी जड वाटायला लागली. 50 किलो उचलणारे सुद्धा माणसं राहिले नाही. मग आता 30 किलोची गोणी निघाली. 30 किलो गहू, 30 किलो तांदळाची गोणी, डाळीची गोणी, 30 किलो सगळ्या. लक्षात ठेवा. आता त्याच्याही पलीकडे जाऊन गव्हाच्या पिठाची गोणी 5 किलोची भेटली का नाही? 5 किलो. काही दिवसांना 1 किलोची गोणी होईल. 1 किलोची. आणि माणूस इथं समोर ट्रक उभा राहील, त्याच्यात 1 किलोची गोणी, आणि एखादा माणूस 1 किलोची गोणी पाठीवर घेऊन चालन. कणत कुठं इकडं जर आणायची, 4 ठिकाणी टेकवून 1 किलोची गोणी, आणि बाकीचे त्याच्याकडे व्हिडिओ शूटिंग काढतील. पाहून काय जबरदस्त माणूस, काय ताकद आहे बाप, काय 1 किलोची गोणी आणली असं म्हणतील भविष्यामध्ये. आलं का लक्षात? कारण आपल्या ताकदीकडे पाहून ते लोक अशा गोण्या बारीक करायलेत. दुसरं काहीच कारण नाहीये. ह्याला का लक्षात? पण पहिले लोक मेहनत घ्यायचे, मग ते उपटणे, आता कापणे, मग ते कंस कापायचे, मग त्याच्यानंतर त्याचं खळं बनवायचं. आता मळणी यंत्र आहे, ते मळणी यंत्रात टाकायचं, पोत्यात भरायचं, घरी आणायचं, कंगीत टाकायचं, जेवढं लागतं तेवढं. बाकीचं आमळण्याला जाऊ द्यायचं, पैसे आणायला घरी. ठीक आहे. आणि घरी जे कणगीत टाकलं ते काढायचं, डब्यात भरायचं, पाखडायचं, मिसायचं, डब्यात भरून चक्कीवर न्यायचं, दळून आणायचं, त्याला चाळायचं, चूल पेटवायची, तवा ठेवायचा, परत ती पीठ घ्यायचं, पाणी टाकायचं, उंडा मळायचा, आणि उंडा मळून भाकर थापायची, चुलीच्या त्या याच्यावर टाकायची तव्यावर. त्याच्या अगोदर तवा घालून झालं का नाही पाहिजे. कसं पाहिजे? हात ठेवून. हे बायल बरोबर माहितीये, पाण्याचा हात असतो, त्याचा टाकला चर तवा करतो, तिला बरोबर कळतो त्या आवाजावर तवा तापलाय, आता लोहा गरम आहे, मार्गो हातोडा, लगेच भाकर त्याच्यावर. आणि मग ती भाकर शिजलेली वरी तिला फिरवायची वरच्या वरी 2-3 वेळ, मग खाली चुलीपाशी, आणि मग त्याच्यानंतर ताटात भाकर, मग मीठ म्हणा, मिरची म्हणा, भाजी म्हणा, काय त्याच्यासोबत खायची. किती काळ लागला एक भाकर बनवायला? कमीत कमी 6 महिन्याचा काळ लागला एका भाकरीला बनण्यासाठी. सोपं नाही, लक्षात ठेवा. प्रपंच सोबत नाही. चक्रधर भगवंत एका ठिकाणी बसले, भक्तीजन सोबत आहे, नागदेवाचार्य सोबत, सगळे सोबत आहेत, नाथोबा सोबत आहेत. आणि मग एका शेतकऱ्याने उन्हाळ्याचे दिवस असंच ऊन पडलेलं, जोरात कडाक्याचं ऊन, बैल तसेच ते तंबाखू भिमाखू खायला गेला असेल बाजूला, पाणी पिऊन या, तंबाखू खावं थोडस, बैलाला शांती, मग परत नांगर धराव. आणि तसं म्हणून ते बैल आपलं कुठे गेले त्यांनी, आणि ते गेलं बाजूला झाडाखाली, पाणी प्यायला बसले. ते स्वामी तिथून चाललेले. स्वामीने सांगितलं, का रे हे जमतंय का तुम्हाला? नाथोबा म्हणला, त्याच्यात काय ब्रह्मविद्या आहे? गंमत आहे हे आमची. संन्यासी माणसं मोठे करामती असते, साधं बोलत नाही. ती काय ब्रह्मविद्या आहे का? देवा म्हणले, हे साधं काम आहे. देव म्हणले, वचला पण साधं काम आहे. गेलं ते, पकडला कासरा, कासरा पकडला, आणि ते जे असतं का नाही, ज्याला काय म्हणतात नांगर, त्याच्या मागे खुटी असती, ती धरली. 3 बैलाला हाकललं. जसं बैलाला हाकललं तसं ते वनगडत चाललं आपलं, इकडून तिकडं, तिकडून इकडं, कुत्रं मुतल्यावर सगळं. म्हणजे ते नांगर वाकडा तिकडा. देव म्हणले, असं असतं नांगर, असं असतं, याला नांगर म्हणतात का? नागदेवाच्या तुम्हाला जमतंय का? ते म्हणले, मग जमतंय ना. म्हणले, देवा त्याचं काय एवढं विशेष नाही, जमतंय, विशेष नाही. नाही म्हणले, विशेष नाही. मग बघा, नागदेवाचार्याने घेतलं, थोडं दूर गेलं, म्हणजे जास्तीत जास्त 15-20 फूट बरोबर चाललं. तिकडेही बिघडलं, कधी इकडं पडायले, कधी तिकडं पडायले, कधी इकडं पडायले. देव म्हणले, सोपं नाही होते, तुम्हाला वाटतं सोपं. भगवंताना अंगीच्या बाहेर केल्या. शेतकरी बघायला लागला बरं का, तिथून झाडा खालून पाणी पिऊन हातात तंबाखू, आणि ते बघायला लागलं. चक्रधर भगवंत गेले. गेल्या गेल्या जसा त्या मागच्या खोटीवर अशी मूठ ठेवली भगवंतानं, आणि हातामध्ये कासरे घेतले, आणि जसं नुसतं चुकून करून बैलाला असं इशारा केला. बैला आपोआप चालायला लागली. शेतकरी तर सगळं उठलं बा. ते म्हणलं, याला म्हणतात शेतकरी, याला म्हणतात
परत शेतकरी, असा शेतकरी जन्मात पाहिला नाही म्हणले, इतका निब्बर शेतकरी, काय वजन आहे म्हणे हातामध्ये, अजिबात नांगर आलू देऊन न राहिला म्हणे. अशी जशी काय पेंटरनं रेष मारावी, इकडून तिकडं तिकडून इकडं, दोन मुलड्यानं भगवंतानं आणले. भगवंत सांगतात दोन्ही तासामधलं अंतर समान आहे, समान पाहिजे, हे नांगराचं तंत्र आहे म्हणले. काय दोन्ही तासामधलं अंतर समान असलं पाहिजे, हे नांगराचं तंत्र आहे. आणि ते जर तुम्हाला जमलं तर शेती जमली, नाही तर नाही जमत. काशा खालून निघल्या पाहिजे म्हणे, मातीवर खाली झाली पाहिजे, तवा जमत. सोपं काहीच नाही, लक्षात ठेवा. आलं का लक्षात? आणि म्हणून सोपं नाही, संसार सोपा नाही. ती म्हणते अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. भाकर सोपी नाही. चक्रधर भगवंतानं संसाराबद्दल उल्लेख करत असताना दोन दृष्टांत सांगितले, फार गोड सांगितले मायबापा, फार गोड. आणि इतके म्हणजे जबरदस्त सांगितले का नाही. चक्रधर भगवंताचा लॉजिक, विचार करण्याची क्षमता आपल्यातून आहे. तुम्हाला सांगतो, आपल्यातून आहे. भगवंतानं सांगितलं दोन दृष्टांत, एक स्वप्नाचा आणि दुसरा खाराणीचा. देव म्हणले प्रपंचाला खराई म्हणू नये, खोटाई म्हणू नये. काय खराई म्हणू नये, खोटाई म्हणू नये. तो खराई नाही, खोटाई नाही. देवा एक तर खरा सांगा, नाही तर खोटा सांगा, कोणता तरी एक निर्णय घेऊ द्या आम्हाला. देव म्हणले खरा म्हणून त्याला स्वीकारू नका, त्याच्यामध्ये गुंतून पडू नका. म्हणले मग खोटा, म्हणले खोटा म्हणून त्याच्यातली यथार्थता चुकवू नका, कारण पापा पुण्याची निष्पत्ती आहे. मग खोटाही म्हणता येत नाही. आलं का लक्षात? तो खरा आहे. साच म्हणून घेऊ नये आणि लटिका म्हणून सांडू नये. फार सुंदर उदाहरण देतात भगवंत. ते म्हणतात खोटं म्हणून टाकूही नका आणि खरा म्हणून घेऊही नका. त्रयस्थ राहा, तटस्थ राहा, असा संसार आहे म्हणाले. आणि दोन दृष्टांत सांगितले. एक सांगितला कशाचा? स्वप्नाचा. स्वप्न पडलं म्हणले एका माणसाला. स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये हत्तीवर त्याची मिरवणूक निघाली. आणि मग चाललं, मग डीजे, ते बँड बाजा, ते मिरवणूक आणि गुलालन, माणसं, तुम आगे बढो हम तुम्हारे पीछे है, तो मागे बढो हम तुम्हारे. मागची माग कधी पळून जातील पता लागत नाही. आलं काय लक्षात? सगळं खोटं. ते गुलाल खोटा, डीजे खोटा, ते हत्ती खोटी, अंबारी खोटी, मागचे आरडणारे खोटे, हार तुरे खोटे, ते सगळं खोटं. लक्षात ठेवा. पण त्याला त्यावेळेस जे वाटलं ना, वाटलं त्या अंबारीत बसल्यावर ते खोटं आहे का? ते खोटं नाही, ते खरं आहे. त्याला वाटलं, बरं वाटलं ना, बरं वाटलं, ते खोटं आहे का? नाही. दुसरी बाजू सांगितली, म्हणले कावनी एक वाघे खावला, वाघानं झडप मारली अंगावर स्वप्नामध्ये. मग खरं आहे का स्वप्नातलं वाघ? चट्यापट्याचा होता, मोठा होता, पितांबऱ्या होता, लंबा होता, टरकाळी फोडली आणि मग माझं भलती फजिती झाली. काय खरंच नाही ते. पण तुम्हाला सांगतो, वाघानं अंगावर झडप मारली, गळा पकडला नरडी, आणि तुम्हाला जे वाटलं स्वप्नामध्ये, बापा चक्रधरा धावा, असंच म्हणतात तुम्ही. स्वप्न तुम्हाला माहिती, स्वप्न हे तरी देवाचं नाम मोठ्याने घेतो तिथं का? स्वप्नातून जागा झालं पाहिजे भीती. खोट आहे का दुःख? ते गळा पकडला हे खोट आहे, वाघ समोर हे खोट आहे, सगळं खोट आहे. पण वाटलेलं, अनुभवलेलं दुःख ते खोट आहे का? अजिबात खोट नाही. दुसरी गोष्ट, दुसरा दृष्टांत स्वामी सांगतात कशाचा? खाराणीचा. लहान लेकराच्या बाबतीत हा खरा असतो. म्हणे कोणी एक निजेला, म्हणजे झोपलेला आहे, आणि तो म्हणे मी बाहेर गेला, म्हणजे लघुशंकेला बाहेर गेला. काय? झोपेतून उठून खोलीच्या बाहेर गेलो, अंगणात कुठं बसल, तिकून आलं, कुटीची सागळ घेतली, शौच केले, म्हणजे गुळणा केला. बरं खरं आहे का ते? शौच खरं आहे का? सागळ घेतली खरं आहे का? स्वप्नातून उठून गेलं ते तरी खरं आहे का? काहीच खरं नाही. आणि येऊन परत अंथरुणात झोपलं, साप खोट. पण स्वामी म्हणतात खारा नेते साचकी बाई, आले लघवीचा डाग पडला चड्डीला, ते खोटाया, ते खरं. मग कर्माची निष्पत्ती जर तुला होत असेल या प्रपंचामध्ये, तर प्रपंचाला लटिका म्हणता येत नाही, खोटा म्हणता येत नाही. असा प्रपंच या त्याच्यामध्ये सांधीत आपण सापडलो. कशाच्या? जन्म आणि मृत्यूच्या, दोन्हीच्या मनात हा प्रपंच आहे.
आणि त्याच्यामध्ये आपण सापडलो. सोपा नाही संसार, लक्षात ठेवा. संतांनी वर्णन केलं, दुःख बांधवारी आहे हा संसार, दुःख बांधवारी आहे हा दुःख बांधवारी आहे दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. सुखाचा विचार कुठेच नाही, दुःख बांधव जिकडे तिकडे दुःख. तुम्हाला सांगतो, बुद्धाला विचारलं, बुद्ध म्हणाले सप्पम दुःखम सप्पम क्षणिकम, सगळं दुःखमय आहे, सगळं क्षणाचं आहे. भगवान गोपालकृष्णाला विचारलं, त्यांनी सांगितलं की हे दुःखाचं आलय आहे. दुःखालयम अशाश्वतम, अशाश्वत आहे म्हणले, दुःखाचं घर आहे म्हटले. इतकी सुंदर उपमा जगाच्या पाठीवर या संसाराला कोणीच दिली नाही. आलय, आलय म्हणजे घर, दुःखाचं घर. हे दुःखाचं घर आहे म्हटलं. इथे सुख तुम्हाला भेटणार नाही, शोधूनही सापडणार नाही, कितीही प्रयत्न करा तरी तुम्हाला सापडणार नाही इथे सुख, कारण दुःखाचं घर आहे. जसं हिमालय, तिथे तुम्हाला हिमच हिम म्हणजे बर्फच बर्फ हिमालय. जसं औषधालय, त्याच्यामध्ये औषध म्हणजे औषधच भेटणार. आलं का लक्षात? जसं देवालय म्हणजे तिथं देवाची मूर्त, तिथं दुसरं काही भेटणार नाही. तसं हे दुःखालय, इथे सुखाची अपेक्षा करू नका. आलं का लक्षात? सुखाची अपेक्षा करू नका. आणि म्हणून दुःख हे आपल्या जीवनाशी निगडीत आहे, अत्यंत महत्वाचे आहे. संत वर्णन करतात, दुःख आले तरी होर पाहू नको, दुःख आले तरी होर दुःख आले तरी सुखी जाऊ नको सुखी जाऊ नको दुःख आले तरी दुःख आले तरी दुःख आले तरी होरपळू नको, सुखे जाऊ नको हुरळून. सुखानं हुरळून जाऊ नये, दुःखानं होरपळून जाऊ नये. एक मध्यस्थिती ज्याला म्हणतात, ती मध्यस्थिती आमच्यामध्ये आली पाहिजे. याला संतुलन असं म्हणतात. याला भगवद्गीतेमध्ये स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. सुखानं आपण हेलावून जाऊ नये, हुरळून जाऊ नये, दुःखानं होरपळून जाऊ नये. जय पराजय समान असावी. तुम्हाला सांग, लाभ हानी समान असावी. अशी एक मधली अवस्था जी असते, ही मधली अवस्था महत्वाची असते. एक हे टोक नाही तर ते टोक असं नकोय. आलं का लक्षात? अर्जुनाला भगवंत शिकवतात की मधलं टोक ते महत्वाचं आहे म्हणले. या टोकाला नाही त्या टोकाला नाही. प्रपंचाच्या हरी जाऊ नको आणि परमार्थ इतका सोपा नाहीये, परमार्थाच्या गप्पाही मारू नको. आलं का लक्षात? मधली जी बाजू आहे ना, म्हणजे तुला युद्ध करावं लागेल. युद्ध स्वविगत ज्वर, फार सुंदर उदाहरण देतात. संताप रहित होऊन युद्ध कर. युद्ध करायचंय, पण कुणाचा रागराग करून, कुणाचा द्वेष करून, कुणाचा मत्सर करून युद्ध कर. पुढच्याला मारायचंय, पण का मारायचंय? तर त्यानं अधर्माची बाजू घेतली म्हणून मारायचंय. हे लक्षात ठेव म्हणाले. तो तुझा वैरी आहे म्हणून तो त्याला मारायचं नाहीये. ही संतुलन मधलं, ही स्थितप्रज्ञता तुझ्यामध्ये आली पाहिजे. म्हणून जीवन असं असायला पाहिजे. भगवंत सांगतात, संतांनी वर्णन केलं की हे भगवंता, मला मृत्यूही नको आणि मला जन्मही नको, दोन्ही नको. नको कृष्णराया जन्मनी मरण, म्हणून शरण आलो. कारण जन्मामध्ये त्रास आहे. तुम्हाला सांगतो, 9 महिने 9 दिवस त्या गर्भवासामध्ये राहावं लागतं. काय अवघड काम आहे. जर समजा कळलं असतं, आपल्याला कळलं असतं तिथं आपल्याला काय त्रास होतो, त्या म्हणजे चंबर मध्ये
चंबर आहे का नाही ते, त्या चंबर मातेच्या गर्भामध्ये आपण राहतो, ते चंबर आहे माय बाप हो. त्या चंबर मध्ये काय त्रास होतो हे जर आपल्याला कळलं असतं मोठं झाल्यानंतर, पुन्हा आपण म्हणलं असतं नको 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 भगवंता, आलं का लक्षात, पुन्हा आपण नकार दिला असता, पण ते आपल्याला कळत नाही, म्हणून अडचण आहे आपल्याला, म्हणून अडचण आहे. तर या पद्धतीने जन्मही नको मृत्यूही नको, दोन्ही गोष्टी नाकारलेल्या आहेत. मग जन्म का नको? कारण जन्माची यथार्थता जन्मामुळे जे लागलेलं आहे. तुम्हाला सांगतो, महर्षी व्यासांचे सुपुत्र ज्याचं नाव शुक 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये आहेत. किती वर्ष? 12 वर्ष. काहून? कळलं, ते म्हणले जन्माला आलं की पाप आहे, त्याच्यापेक्षा जन्मच घेणं नको. भगवंत आले, भगवंतानं गर्भामध्ये ज्ञान दिलं, चैतन्य विद्येचं ज्ञान, चैतन्य विद्या दिली शुकाला. लक्षात ठेवा, सांगितलं की तुला पाप लागणार नाही, तू बाहेर ये भाऊ. अरे किती दिवस आईला त्रास देणारच, ये बाबा, तुला पाप लागू न देणे हे माझं काम आहे, ये तू बाहेर ये. लक्षात ठेवा, म्हणजे त्याला कळलं. किती लोकांना कळलं नाही का? लक्षात घ्या, संत रामदास स्वामी यांच्यावरती अक्षता पडायच्या, म्हणजे लग्न मंडपामध्ये आले तोपर्यंत कळलं नाही. लग्न मंडपामध्ये येईपर्यंत इकडून तिकडून नवरीचे मामा, नवरदेवाचे मामा, आलेले मंडळी, पाहुणे रावळे, नवरदेवाकडचे पाहुणे, नवरीकडचे पाहुणे, सगळे आलेले नाही का, साधू संत सगळे तिथं हजर झालेले मंडपामध्ये. आणि ते सगळे हजर झाल्यानंतर मग ज्या वेळेला इकडून नवरीचे मामा उभे, तिकडून नवरदेवाचे मामा उभे, आणि मंगलाष्टका म्हणायच्या टायमाला सुरुवात झाली की आता सुरू करायचं का? वाटल्या अक्षता म्हणले, वाटल्या, आणि वनवरे शुभमंगल सावधान पाहिलं, सावधान. ते म्हणलं बरोबर नाही, अवघड काम आहे. जग धूम ठोकली, जग पळालं, सापडलंच नाही, पुन्हा सापडलंच नाही. विचार करा, जी त्याची पत्नी असन तिचं काय झालं असन? कमाल आहे की नाही? रामदास स्वामी सोबत ज्या बाईचं लग्न लागणार होतं, आणि ती बाई जी निघून, म्हणजे हा निघून गेल्यानंतर ती बाई, तिचं इतिहासात नाव तरी आहे का? कोणीतरी विचार केला की या बाईनं काय केलं असेल? नंतर कोणीतरी सांगितलं की ती बाई आयुष्यभर त्या रामदास स्वामीच्या नावाचं तिनं कुंकू लावलं मरेपर्यंत, लग्न नाही झालं तरी. काय मावले असतात बघा तुम्ही. ते म्हटले मी रामदास स्वामीची पत्नी आहे, एवढं जरी मला लोकांनी म्हणलं तरी खूप आहे म्हणे. राम गणेश गडकरी यांची पत्नी, तुम्हाला सांगतो, गडकरी, राम गणेश गडकरी मरून खूप दिवस झाले, आणि तिचं 80 ते 85 वर्षाचं वय. पत्रकारांनी तिला विचारलं तुम्हाला कसं वाटतं? म्हणले इतके वर्ष, कारण तुम्ही तरुण होतात, राम गणेश गडकरी साहेब गेले त्यावेळेस तुम्ही तरुण होतात, तुमचं वय अवघं 16 ते 17 वर्षाचं होतं, आणि तुम्ही आतापर्यंत जगलात कसा? त्यावेळेस त्या माऊलीनं काय उत्तर द्यावं? ती म्हणाली की मी राम गणेश गडकऱ्यांची पत्नी आहे, एवढंच माझ्यासाठी खूप होतं. लक्षात ठेवा. अरे किती मोठा त्याग झाला हा, विचार करा किती मोठा त्याग. भगवंत निघून गेल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात की गोपाळ कृष्ण भगवंत गेले निज धामाला, आणि गेल्यानंतर पाठीमागे ज्या गोपिका होत्या भगवंताच्या राजस्त्रिया, आणि त्या स्त्रिया त्यांना काही नरक झाले. महादेवाने विचारलं त्यावेळेस भगवंत म्हणतात बाई त्या भिल्ले नेलिया, या परते काही नरक असेल, याच्यापेक्षा काही नरक आहेत का अजून? भिल्लाच्या मुलांना जन्म दिला. अरे ज्या गोपाळ कृष्णानं सन्मानाचं कुंकू कपाळावर लावलं, जेलमध्ये कारागृहामध्ये असणाऱ्या 16,100 स्त्रिया, त्या स्त्रियांना सन्मान दिला, आणि माझी पत्नी आहे, ही कृष्णाची पत्नी आहे असं म्हणून छाती ठोकपणे सांगायला सांगितलं. एवढा सन्मान श्रीकृष्ण भगवंतांनी दिला. श्रीकृष्ण भगवंत निजधामाला गेल्यानंतर या 16,100 स्त्रियांनी तात्काळ चितेत उडी घ्यायला पाहिजे होती, किंवा समुद्रात उडी घेऊन प्राणत्याग करायला पाहिजे होता. का? एवढा सन्मान कुठे भेटणार आहे सांगा ना तुम्ही? विचार करा कुठं चाललो आपण, म्हणजे काय चाललेलं आहे. खरं तर कलियुगाची सुरुवात तिथेच झाली असं समजून घ्यायचं. कलियुगाची सुरुवात त्याच ठिकाणी झाली आहे, हे लक्षात येते. त्याचं प्रमाण आहे, चक्रधर भगवंत सांगतात त्याचं प्रमाण आहे ते. कलियुगी तस्करत्व पुष्कळत्व हा धर्म स्वरूपी न मानते ऐसा विरला म्हणाले. शोधून सापडत नाही म्हणले, शोधून सापडत नाही. लक्षात ठेवा. पण जीवन सोपं नाहीये माय बाप हो. पण या जीवनामध्ये जगत असताना आपल्याला जन्म आणि मृत्यू याच्या दोन्ही मधलं जे अंतर आहे जीवन, ते चांगलं यथार्थपणे जगता आलं पाहिजे. किती सुंदर नरदेह आहे.
भगवंताने दिला आणि त्या नरदेहाचं आपण किती वाटोळ करून टाकतो, किती वाटोळ करून टाकतो. विचार करा किती सुंदर आहे, नाक कान डोळे हात पाय, नाही किती सुंदर आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे बोलाया वचन, जोडी सिरे भगवान, सिरे नाश जीवापना भवलोका, भगवान राज जीवापन भवनो, राज जीवापन भवनो, राज जीवापन भवनो. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडीश रे भगवान, नासे जीवपन भवलोक. किती सुंदर देह दिले. एकाला म्हणलं भया माणसं, इतकं सुंदर मनुष्य देह आहे. देव दिल देह भगवाना भगता, देव दिला देह भगवाना भगता, देव दिला देह भगवाना भगता, देव दिला देह भगवाना एवढा मोठं सुंदर शरीर, बाकीचं जाऊ द्या, भक्ती मार्ग वगैरे सगळं सगळं जाऊ द्या, पण आपल्या शरीराचा आपण वाटोळ करतो ना माय बापू. या शरीराकडे विचार करा की या शरीराच्या 5 संस्था बिनबोभाट काम करतायत. 5 संस्था शरीरामध्ये आहेत, त्या बिनबोभाट काम करतायत, नाही का. आपण खाल्लं ते पचवतात, पचन संस्था पचवण्याचं काम. बरं असं आहे का की पचन संस्था पचवते बुवा, तर फक्त जे भजन करतात भगवंताचं, देवपूजा करतात, पारायण करतात, आटविजन करतात, यांचंच पचवते आणि बाकी त्याचं पचवत नाही असं काही नाही. पचन संस्था सगळ्यांचं पचव, देवाला शिव्या देणाऱ्याचं अन्न सुद्धा ती पचन संस्था पचवते. खरं पाहिलं तर म्हणजे केवढं मोठं हे आहे, भगवंताची कृपा आहे. विचार जर केला तर लक्षात घ्या. दुसरं, आपण जे खाल्लं ते पचतं आणि शरीरातल्या टाकाऊ बाहेर पडतं सकाळीच. उत्सर्जन संस्था, नाही का. मलमूत्र, नख, केस हे शरीराच्या बाहेर फेकण्याचं काम करतं शरीर. माय बापू, याला उत्सर्जन संस्था म्हणतात. बिनबोभाट काम चाललेलं आहे. तिसरी संस्था, जिचं नाव श्वसन संस्था. आपण झोपलो तरी ती चालू असते. श्वास घेणं, ऑक्सिजन आतमध्ये घेणं आणि बाहेर सोडणं. एखादं असं कोणी म्हणलंय का कस काय काय करायला बुवा, काही नाही, श्वास घेतो आणि श्वास सोडतो, असं कोणी म्हणलंय? नाही. खरं तर किती महत्वाचं काम आहे. श्वास जर घेतला नाही सोडला नाही तर आपण जगू का? नाही. खूप महत्वाचं काम आहे, पण ते शरीर करतं, श्वसन संस्था करते. तुम्हाला करायचं काम नाही, भगवंताने सिस्टीम दिली आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये ज्याचं नाव रक्ताभिसरण संस्था, शरीरातलं सगळं रक्त हृदयाकडे
नेऊन फुफ्फुसाच्या माध्यमातून शुद्ध करून परत शरीरातल्या सगळ्या पेशीला पुरवणे, शुद्ध रक्त ऑक्सिजन युक्त असं हजारो लिटर रक्त किडनी फिल्टर करते आणि फुफ्फुस सुद्धा शुद्ध करतं, ऑक्सिजन मिसळून त्या रक्तामध्ये संपूर्ण शरीरामध्ये फैलवतं. हे काम बिनबोबाट चाललंय रक्ताभिसरण संस्थेच्या माध्यमातून. लक्षात घ्या. काय आपल्याला टॅक्स पडला त्याचा? काहीच नाही ना. विचार करा. पाचवी संस्था जिचं नाव चेता संस्था, आता इथं कार्यक्रम आहे हे तुम्हाला कसं कळलं? ठीक आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, पत्रिकेच्या माध्यमातून तुमच्या गावाला बाबा आले, फोन केला तुम्हाला, त्याच्या माध्यमातून दंडवत वगैरे घातले साधू संतांना, त्याच्या माध्यमातून तुम्ही इथं आला. बरोबर आहे. आता कीर्तन संपल्यानंतर गावातली मंडळी आपापल्या घरी जाईल का दुसऱ्याच्या घरी जाईल? आपापल्या घरी. बरं, इथून गेल्यानंतर उद्या कार्यक्रम संपला, सगळेजण आपापल्या गाडीत बसले आणि नागपूरकडे जाणारा माणूस इकडे मुंबईकडे जाईल का? नागपूरच जाईन, बरोबर नाही का? मुंबईकडे जाईन का? ते तिकडं सुरतकडे जाईन? नाही. असं का बा? हे काम बरोबर करतं काय? चेता संस्था. आपण आपल्याच घरी जातो, आलं का लक्षात? दुसऱ्याच्या घरी अरे आहोत कळलंच नाही बा, असं काही होते नाही. असं जर झालं तर लोक मग आपल्याला पुण्यामध्ये एरवाड्याला घेऊन जातात. ते म्हणतात तुम्ही इथे चांगले आहात, घरी आता नको, कारण आता तुमची स्मृती खराब झालेली आहे. आलं का लक्षात? हे किती व्यवस्थित आहे. बरं, आपण लक्षात ठेवतो की हाच बाबा आहे बा, आमच्या गावाला आला होता. नाही, कसं कळलं आपल्याला? डोळे, हे डोळे आहेत ना आपले, हे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत भगवंतानं बसवलेले आपल्या शरीरामध्ये. हे डोळे हे काय करतात? शूटिंग करतात, आपली पूर्ण शूटिंग करतात. आता तुमची शूटिंग चालू आहे, डबल शूटिंग चालू आहे, शूटिंग पण चालू आहे, तुम्ही शूटिंग करताय माझी आणि रेकॉर्डिंग करताय. पुन्हा जर माझा तुम्ही आवाज ऐकला, अरे कर बाबा तिथं आले होते, कुठं? रडाईसला कार्यक्रमामध्ये खिचपुरीच्या संध्याकाळी कीर्तन होतो, तेच त्यांचाच आवाज. कशावरून कळलं? कारण तुम्ही आवाज पुन्हा ऐकल्यानंतर पहिला आज आवाज ऐकलेला आणि पुन्हा माझा आवाज ऐकणार, एका सेकंदाच्या आतमध्ये तुमचा मेंदू मॅच करतो, ओळख करतो. एका सेकंदाच्या आतमध्ये हाच तो माणूस आहे म्हणून. एका सेकंदाच्या आतमध्ये जे टीव्हीवर चित्र येतं किंवा मोबाईलवर चित्र येतं, तुमचा मेंदू सर्च करतो एका सेकंदाच्या आतमध्ये की हा. आता मला सांगायला सुद्धा वेळ लागतो, याच्या अगोदर तुमचा मेंदू ओळखतो की हा अमकाच माणूस आहे. किती सुंदर सिस्टीम आहे देवानं दिली, नाही? किती सुंदर आहे. संत पण ठेवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवंताचं भजन करण्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म दिला माय बाप, त्याचं वाटोळ करून टाकतो आपण. हे जर आपल्याला कळलं नाही म्हणजे आपल्याला जीवन कळणार नाही. आणि म्हणून संत म्हणतात, नको कृष्ण राया जन्मनी म्हणून शरण आलो तुम्हा. हे भगवंता, म्हणून तुम्हाला शरण आलोय. मला जन्मही नको, मला मरणही नको. कारण जन्मामध्ये मृत्यूमध्ये जन्म अंतर्भूत आहे, जन्मामध्ये मृत्यू अंतर्भूत आहे. म्हणून जन्मही नको आणि मृत्यू नको, कारण मृत्यू कोणाला ओळखत नाही. आलं का लक्षात? मृत्यू कोणाला ओळखत नाही. हा, मृत्यू न म्हणे क्रूर, मृत्यू न म्हणे संग्राम सूर, मृत्यू न म्हणे संग्राम शूर समरांगणी, मृत्यू न म्हणे की कोपी, मृत्यू न म्हणे प्रतापी, मृत्यू न म्हणे बलाढ्य, मृत्यू न म्हणे आढ्य सर्व गुणे. लक्षात घ्या, मृत्यू कशालाच तमा बाळगत नाही. सगळ्याला एकाच मार्गानं जावं लागतं. आलं का लक्षात? एकाच मार्गानं. असं काहीच नाही की आम्ही मेलो म्हणजे आम्हाला गिरडा पुढे टाकून देते तर तुम्हाला जाळते तर पुरते, असं काही आहे का? नाही, सगळ्यांना एकच मार्ग आहे, एक तर पूर्ण किंवा जाळणे, एवढंच आहे. आलं का लक्षात? बरं, नेताना कोणी गाडीवर नेत असेल, फार झालं तर तिरडीवर नेतील, जवळ असलं तर. खोदायला जरी प्रेम असेल जास्त तर माणसं खोदतील, नाही तर जीसीबी आणतील. नाही, अवघड आहे, तो भाग नाही राहिला. परंतु मार्ग एकच, मेल्यानंतर याला कोणी ठेवत नाही, हे पक्क ध्यानात ठेवा, पक्क ध्यान. आणि म्हणून आम्हाला जन्म आणि मरण या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. मधलं जे जीवन आहे ना, त्याला जीवन म्हणतात, दोन्ही क्षणाच्या मधलं. मग त्याच्यामध्ये बालपण, तरुणपण, म्हातारपण, 3 अंकी नाटक, 4था अंक नाही, पडदा खाली. आलं का लक्षात? 3च अंकी नाटक, बालपण, तरुणपण, म्हातारपण.
बालपणी मजा असते, बालपणी खेळी रमलो तारुण्य नासले, आणि वृद्धपणी देवा आता दिशे पहिलं तीर. म्हणजे वृद्धपण अवघड आहे. वृद्धपण जर आलं माणसाला मग काहीच खरं नाही. होताच तरुण मग विषय पिसे लागले, जाहले वृद्धपण अंग ठणकू लागले, खोकला कपही लागला, बेडका आला अडकला कंठी, मग म्हणे अरे श्री हरी धाव जग जेठी. त्यावेळेस आपण भगवंताचं नामचिंतन करतो. म्हातारपणामध्ये देव म्हणतात आता मला सुद्धा वेळ नाही. त्यावेळेस तुला वेळ नव्हता, आता माझ्याकडे वेळ नाही. तरुणपणामध्ये तू माझ्याकडे येत नव्हता, आता म्हातारपणामध्ये माझ्याकडे येतो. माझ्या दारामध्ये केव्हा काय येतो? तुला त्रास व्हायला, तुझं दुखणं वाढलं, तुला सून चांगलं बघत नाही, पोरग चांगलं बघत नाही, पाहुणे रावळे चांगले बघत नाही, तुला नावं ठेवायला लागले प्रपंचामध्ये. आता प्रपंचानं तुला धुचकारलं म्हणून माझ्याकडे यायला लागला. तू आलं का लक्षात? पण देव म्हणतो आपल्याकडे बी टाइम नाही आता, आय एम बिझी. भगवंत म्हणतात माझं शेड्यूल बिझी आहे. आणि ऐकाने भगवंताचं शेड्यूल बिझी. सकाळी प्रातःकाळी भगवंत कुठं असतात? स्नान करायला. कुठे? काशीला. त्याच्यानंतर बद्रिकाश्रम. कशासाठी? पुराण श्रवणाचा मान देतात. त्याच्यानंतर भिक्षेला कोल्हापूर. त्याच्यानंतर भोजन पंचाळेश्वर. आणि थकून जातात. काय करतील संध्याकाळी? नाही तर कुठं? माहूरला. ते म्हणतात आपण या शेड्यूलच्या बाहेर तब्येत बिघडून घेणं विनाकारण आपल्याला जमत नाही. चक्रधर भगवंत, दत्तात्रय भगवंत, चक्रपाणी भगवंत, गोविंद बाबा, कृष्ण भगवंत, पंच अवताराची एकदा मीटिंग बसली. कल्पना करा, मीटिंग बसली. मग आता अध्यक्ष दत्तात्रय प्रभू महाराज. कृष्ण भगवंताला म्हणले बोला तुमचं काय म्हणणं आहे. कृष्ण भगवंत उभे राहिले. देवा काहीच खरं नाही, नातेवाईक कोणाचे नाही, भक्त कोणाचे नाही, कुणी ऐकत नाही. मी इतक्या जनाचं भलं केलं, रणांगणावरती मी गीता सांगितली, गोपिकांना स्नेह दिलं, प्रेम दिलं, 16,108 स्त्रियांना सन्मान दिला, माझं कोणीच ऐकत नाही म्हणले. मद्यपान नका करागा, लेकर माझ्यावरच उलटायला लागले म्हणले. काहीच खरं नाही. शेवटी प्रभास छत्री गेलो आणि निवांत बसून राहिलो. मातीत जाऊ म्हणलं म्हणे. कटकट अवतार कार्य संपून टाकलं म्हणे. काय करायचं? कोणासाठी करायचं म्हणे? आणि ज्याच्यासाठी करायचं ते काही करतच नाहीत म्हणे. आपण एवढं केलं तरी त्यांचं संपलं. भगवंत म्हणतात हा बोला. चक्रपाणी भगवंत ते म्हणले आपलं तर काहीच करत नाही. आपली सुरुवात झाली म्हणले फलटणला. एका आईबाई मागं लागली म्हणले. आईबाई म्हणजे पत्नीच होती म्हणली ती. आणि ती तिथं मागं लागली तर शेवटपर्यंत म्हणजे या वर्गानं मला ताण दिला म्हणले. शेवटपर्यंत ज्या वेळेला मी तिथं गेलो म्हणले 67 वर्ष हे यांनी जिथं चक्र सुदर्शन फिरवलं म्हणले, ती द्वारका झाडून काढली म्हणले, स्वच्छ केली. तिथे सर्वांना ज्ञान दिलं म्हणले. 52 पुरुषांना ते देव म्हणून वर्तायला लागले. मला कोणीच विचारत नाही म्हणले. अवघड काम आहे. कुत्रं मेलं माझ्या याला यायचे म्हणले ऐकायला महाजन लोक, आणि गावात कुत्रं मेलं तर मला सांगायला आले म्हणले. देवा कुत्र मेलं, मी नेऊन टाकलं म्हणले कुत्र. काय करा? अवघड काम आहे म्हणले. काही खरं नाही समाजाचं. गोविंद प्रभू बाबाला म्हणले तुमचं काय? ते म्हणले हे पहा आपलं असं आहे, मला हे सगळं माहित होतं. त्याच्यामुळे मी विचार केला की फक्त जेवण करायचं, वेड्याचं सोंग घ्यायचं, फक्त मायापूर भजन त्यांना घडवायचं, बाकी ज्ञान देण्याच्या नादी लागायचंच नाही म्हणे. आपण ठरवून टाकलं म्हणे बा. त्याच्यामुळे मी आपलं बसून राहिलो म्हणे निवांत. मला काही त्रास एवढा झाला नाही म्हणे. चक्रधर भगवंताला विचारलं. ते म्हणले अवघड काय करावं म्हणले. अहो माझं तर म्हणले असं नागदेव आचार्याला म्हणले नावे पारुखा थांबा, थोडस आश्चर्य पाल. तेही थांबायला तयार नाही म्हणे. मायंबट्टाला सांगितलं की ये बाबा, बोलवलं तेही यायला तयार नाही म्हणे. कोणीच नाही म्हणे. आपलं अवघडच आहे. आणि खरं असंच आहे की नाही. आम्हा विना ते जियाले असं जे म्हणतात चक्रधर भगवंत चाट्याला, या वाक्यामध्ये काय अर्थ आहे? नागदेवाचार्य कसा आहे विचारलं. ते म्हणले आहेत सांग. आम्हा विन ते जियाले, जगले आमच्या वाचून. हाच अर्थ आहे की नाही त्या वाक्यामध्ये. मी बोलतोय हा. दत्तात्रय प्रभू म्हणले झालं तुमचं सगळ्यांचं? हो झालं. त्याच्यामुळं मी काय केलंय म्हणले, पहिलं मेरूच्या शिखरी तिथं मस्त वस्ती केली म्हणले.
जवळ कोणाला येऊ देत नाही. 4 कुत्रे ठेवलेत म्हणले आपण. अजिबात जवळ यायचंच काम नाही म्हणे कोणी. अधिकारी असेल तर इकडे ये, नाही तर तिकडच. दत्तात्रय प्रभूंनी सांगितलं, समारोप केला, म्हणले आम्हाला माहित होतं ही जीवात्मी अशी विचित्र आहे, याला संपूर्ण अधिकार दिल्याशिवाय जमत नाही, याचा अधिकार आल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणजे आपण फुकट याला ज्ञानदान करतो आणि त्याच्यामुळे हे माजून जातं लेखाचं. म्हणजे याला किती ज्ञानदान करा, याला भरोशाला प्रमाद होईल हे माहित असताना चक्रधर भगवंताला म्हणतात तुम्ही ज्ञानदान केलं म्हणले. हा मला खरी गोष्ट, मला माहित होतं भरोशाला प्रमाद या होईल तरीही ज्ञान दिलं म्हणले मी, पण त्यांना म्हणले तरी गमवून टाकले म्हणले. असे विचित्र जीवात्मी आहेत काही, काय सांगावं म्हणले दत्तात्रय भगवंताला. ते म्हणले म्हणूनच म्हणतो की कडक आचार बिलकुल मापात बसला तर येऊन द्यायचा, आणि हगाल पट्टी जाय तिकडे दुसरं जायचं काय खरं नाही म्हणे या जीवाचं. लक्षात ठेवा, अशीच अवस्था आहे. कारण आपल्याला भगवंतानं एवढा सुंदर देह दिला, नाक चांगलं दिलं, डोळे चांगले दिले, आपल्याला हात चांगले दिले, पाय चांगले दिले, आपण काहीही उपयोग केला नाही. या आता काय केलं मला सांगा बरं तुम्ही? काहीच केलं नाही. आयुष्य पूर्ण वाया घालवलं 100%. आणि मग शिल्लक राहिलं काय? म्हातारपण. आणि या म्हातारपणामध्ये अवघड काम आहे. संत रामदास स्वामींनी फार सुंदर वर्णन केलं. ते म्हणतात, वळे जिव्हाचे भोगडे, कफे कंठ दडदडी, दुर्गंधी सुटली तोंडे, नाकी श्लेष्मा वाहे, मान कापे चळचळा, डोळे गळती भरवा, वृद्धपणी अवकाळा ठाकूर, दंत पाटी उखळली, तेने बोरखिंडी पडली, मुखी लाळ गळू लागली दुर्गंधीची, डोळा पाहता दिसेना, कानी शब्द ऐकेना, दीर्घ स्वरे बोलवेना, दमा दाटे, शक्ती पायाची राहिली, बैसवेना मुरकुंडी झाली, गुरुवती वाजू लागली तोंडाची ऐशी, अन्न समयी मिळेना, मिळाले तरी चावेना, दात गेले. इतकी अवस्था म्हातारपणाची विचित्र. तुम्हाला सांगतो, म्हातारपण आणि कुतरपण वाईट आहे. एक म्हातार तिथं बसलं, कुठं? समोर बस स्टँडवर. आता त्याच्या म्हाताऱ्या माणसाचं काय होतंय? इनकमिंग गेलेलं असतंय, मोबाईलच्या भाषेत सांगतो, आणि आउट गोईंग सुरू असते. इनकमिंग गेलेलं असतंय. मग ते दुसरं म्हातार आलं इस्त्री पिस्त्री करून, हातात पिशवी. हे बसलेल्या म्हाताऱ्याने त्याला विचारलं. आता इनकमिंग गेलेलं असल्यामुळे त्याला वाटतं मला ऐकू येत नाही, पुढच्याला ऐकू येत नाही, म्हणून ते मोठ्यानं बोलते. येणाऱ्या हातात पिशवी असलेल्या म्हाताऱ्या माणसाला बसलेल्या म्हाताऱ्याने विचारलं. काय विचारलं? काय धुळ्यात चाललं काय? ते खाली बसलं. खाली बसून त्याने सांगितलं नाही नाही, धुळ्याला जाऊन येतो आपलं. मग यानं काय विचारलं होतं? अवघड आहे की. बरं, यानं म्हणलेलं त्याला माहितीये का? ते म्हणतो असं मला वाटलं तुम्ही धुळ्यालाच चालले. आहे का काही ताळमेळ? आहे काही? कानडीने केला मराठी व्रतार, कानडीने केला मराठी व्रतार, एकाचे कानडीने केला मराठी व्रतार, एकाचे उत्तर एका नाही. अवघड काम आहे. कर्नाटक देशामध्ये आपला इकडचा माणूस एक गेला आणि गेला म्हणला इकडची तर बायको कोणी करण तिकडे जाऊन पोरगी करू. आणि आता तशात मराठी माणसाला म्हणजे इकडच्या आपल्या माणसाला आपल्या सर्वसामान्य मुली भेटत नाहीत म्हणून ते तिकडे गेलं आणि तिकडून लग्न करून आलं.
आता तिकून आलं तर त्यानं काय केलं, तिला काही मराठी येत नव्हतं आणि याला कर्नाटकी येत नव्हतं, पण आता केलं लग्न. मग वाट लावायला सगळे आले, ते कुडमुड 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 सगळे बोलायले, याला काही कळलं ना. पण म्हणलं जाऊ द्या, काय करायचं तर आपण बायकोन आपण. बरं दोघही जण म्हणजे गप चिडीचूप, रेंज नसलेल्या मोबाईल सारखी, कारण तिलाही रेंज नाही मराठीची आणि याला रेंज नाही कानडीची, दोघांची रेंज गेलेली. मग पुढं 100-1 किलोमीटर रेल्वे आली नाही का, याच्यावर थांबली कुठं, एका स्टेशनवर. मग आता याला असं वाटलं काहीतरी विचारावं, याच्या रेंज मोबाईलची रेंज आली, याने विचारलं तिला मराठीतून, हे कोणतं गाव. आता तिला मराठी कळत नव्हतं, ती म्हणाली यनंद्री. म्हणजे काय म्हणतो, काय, यानं विचारलं हे कोणतं गाव, ती म्हणाली यनंद्री. म्हणजे काय म्हणतो. याला असं वाटलं हे गाव यनंद्री आहे, डायरी काढली, ए नंद्री असं लिहून टाकलं. जरा चिडीचूप पुन्हा दोघांच्या रेंज गेल्या, पुढे गेले. पुढे गेल्यानंतर पुढे 70-80 किलोमीटरवर गाडी थांबली. यानं पुन्हा विचार, याला वाटलं बा आपल्याला आता नेहमी येणं जाणं, गावाचे नाव माहित पाहिजे. यानं पुन्हा विचारलो हे कोणतं गाव. ती म्हणली यनंद्री. म्हणजे काय म्हणता. आता तिचाही परिणाम नव्हता. याला असं वाटलं आपल्याकडे बी एका नावाचे 2 गाव आहेत, पण जवळ जवळ आहेत, मधामध्ये नाला असतो, नदी असते, खुर्द बुद्रुक असे असतात आपल्याकडं. पण ही इतक्या लांब म्हणले 75 किलोमीटर, काय भानगडे म्हणला. पुन्हा लिहिलं यनंद्री, वरी लिहिलं खुर्द, खाली लिहिलं बुद्रुक. खुर्द यनंद्री बुद्रुक यनंद्री. पुन्हा 100 किलोमीटर गाडी गेली, गाडी थांबली. हा म्हणला हे कोणतं गाव. ती म्हणली यनंद्री. हा म्हणला इकडच्या लोकांना काय नाव नाही का काय गावाला ठेवायला, सगळी यनंद्रीच नाव कसे काय ठेवतात. आणि बायको आपली चेष्टा करायची म्हणला, असं बरोबर नाही, आपल्या मराठवाड्यात चालत नाही म्हणला. बायानं चेष्टा करावं, मालकाच्या तोंडी लागाव. रागाला मुस्कानीत मारली, जशी मारली तशी तिनं म्हटलं येडगोल तुरी. ते म्हणला पहिल्यानं गावाचं नाव धड सांगितलं असतं तर कशाला मारलं असतं. येडगोल तिरी नाव लिहिलं. आता तिनं काय म्हणलं होतं, का मारलंस, मला का मारलंस असं तिला म्हणायचं होतं. येडगोल तिरी. याला वाटलं गावाचंच नाव येडगोल तिरी. हा म्हणला पहिले जर धड सांगितलं असतं तर मी कशाला मारलं असतं बरं तुला. गोपाला गोपाला नको कृष्णराया जन्मनी मरण, म्हणून शरण आलो तुम्हा. प्रेमदान द्यावे उत्तम साधन, आणि स्मरण घडो मज. लक्षात ठेवा, आम्हाला जन्म आणि मृत्यू दोन्ही नको असं भगवंताला संत मनानंद म्हणतात. का नको, तर दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे जीवनामध्ये, आम्हाला जे कष्ट पडतात ते कष्ट नको, आणि जन्म घेण्याची कटकट आता नको. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. आता नको. आद्य शंकराचार्य म्हणतात पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूढमते, हे मूढमतीच्या माणसा पुन्हा पुन्हा जन्माला यायचं नाही, तर गोविंदाचं नाव घे, भगवंताचं नाव घे, कृष्णाचं नाव घे. पुन्हा पुन्हा जन्म मरणात तुझं येणार नाही. तू फेऱ्यामध्ये चुकणार नाही. येर झार. लक्षात ठेवा, येर म्हणजे जन्माला येणे आणि झार म्हणजे मृत्यू पावणे. ही आमची चुकली पाहिजे, येर झार चुकली पाहिजे. ह्याच्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत, येर झारासाठी. आणि म्हणून संत मनानंद म्हणतात नको कृष्णराया जन्मनी मरण, म्हणून शरण आलो तुम्हा. प्रेमदान द्यावे उत्तम साधन, अनेक स्मरण घडो मज. स्मरण भगवंता मला तुझं घडलं पाहिजे. आणि म्हणून जन्मही नको मरण नको. मग मला काय पाहिजे, त्या अभंगाच्या 2ऱ्या चरणात संत मनानंद